मालाडच्या इनॉर्बिट मॉलमधल्या कॅफेत कोल्ड कॉफीत आढळलं झुरळ. कोल्ड कॉफीत आढळलं झुरळ. ग्राहकाची थेट पोलिसात धाव. प्रदीप रावत हे त्यांच्या मित्रासह कॉफी प्यायला गेले होते तेव्हा त्यांना ग्लासात झुरळ आढळून आलं, ज्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याची धक्कादायक घटना घडली होती. तसंच काही महिन्यांपूर्वी लिक्विड चॉकलेट सिरपमध्ये उंदीर आढळला होता. या घटनांची तेव्हा सोशल मीडियावर चर्चा झाली होती. आता या घटना काहीशा विसरी पडल्यानंतर मुंबईतील इनॉर्बिट मॉलमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रतीक रावत नावाच्या तरुणाने ऑर्डर केलेल्या कोल्ड कॉफीत झुरळ आढळून आला आहे. या प्रकरणी तरुणाने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी हॉटेल मॅनेजर, वेटर व इतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला. प्रतीक रावत आणि त्याचा मित्र मालाड या ठिकाणी असलेल्या इनॉर्बिट मॉल येथील कॉफी लॉन्जमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले होते तेव्हा ही घटना घडली. तेव्हा नेमकं काय घडलंय पाहूयात. एफआयआरमध्ये दिल्यानुसार प्रतीक रावत हे त्यांच्या एका मित्रासह मालाडच्या इनॉर्बिट मॉलमध्ये कॉफी प्यायला गेले होते. प्रतीक रावत एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतात. कॅफेत गेले तेव्हा यावेळी या दोघांनी कोल्ड कॉफी मागवली. कॉफीची चव घेतल्यावर त्यांना ती कडू लागली, ज्यानंतर त्यांनी वेटरला बोलावलं आणि कॉफी कडू असल्याचं सांगितलं. यानंतर वेटर त्यांचे ग्लास घेऊन गेला आणि त्यात साखर मिसळली आणि ते ग्लास घेऊन आला. कोल्ड कॉफी असल्याने दोघांनी कॉफी स्ट्रॉने पित होते. जेव्हा कॉफी थोडी राहिली तेव्हा प्रदीप रावत यांना लक्षात आलं की त्यांच्या कॉफीत काहीतरी बळबळ करत आहे. त्यांनी ग्लास नीट पाहिला तेव्हा समजला की ते एक झुरळ होता. प्रतीक रावत यांनी पोलिसात धाव घेतली. सदर घटना घडल्यानंतर प्रतीक रावत यांनी तातडीने वेटरला बोलावला आणि रेस्टॉरंटच्या मालकालाही बोलावून हा प्रकार दाखवला. यानंतर मालकाने प्रतीक रावत यांना रेस्टॉरंटच्या किचनमध्ये नेलं, ज्या ठिकाणी इतर पदार्थ आणि कॉफी तयार केली जाते ती जागा दाखवली. इथे झुरळ येऊ शकत नाही असं कॅफे मालक प्रतीक रावत यांना म्हटला. प्रतीक रावत यांनी त्यांच्या ग्लासचे फोटो काढले होते. त्यांनी या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या कोल्ड कॉफीमुळे आपल्याला अपचन, विषबाधा किंवा काही त्रास झाला तर कोण जबाबदार असा प्रश्न प्रतीक रावत यांनी विचारला, ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.